फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण F2 चे जे काही IMP क्वेश्चन्स विथ आन्सर जे आहे ते बघणार आहोत. तर यातला पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करूया. बाकीचं काही न सांगता अभ्यासक्रम निर्मितीची प्रक्रिया व स्वरूप स्पष्ट करा. बऱ्याच वेळेला विचारला जाणारा प्रश्न आहे. तर अभ्यासक्रम म्हणजे काय हे आधी याची डेफिनेशन तुम्हाला सांगायची आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ठरवलेले शिक्षणाचे जे अनुभव आहे किंवा क्रिया आणि वस्तू विषय असतात किंवा विषय वस्तू आहेत त्यांना अभ्यासक्रम म्हणायचा आहे. जे काही हॉलिस्टिक डेव्हलपमेंट आहे, हॉलिस्टिक डेव्हलपमेंट होण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारे ज्या काही अनुभव दिले जातात, शिक्षणामध्ये जे काही ठरवलं जातं त्याला म्हणायचं आहे अभ्यासक्रम. ठीक आहे. मग प्रक्रिया काय आहे? उद्दिष्ट निश्चिती. सगळ्यात पहिला आहे उद्दिष्ट निश्चिती. मग का करायचं आहे अभ्यासक्रम जो आहे तो का ठरवायचा आहे, त्याचं उद्दिष्ट गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये समाज असेल, शिक्षण नीती असेल, विद्यार्थ्यांची वय किंवा बुद्धिमत्ता यानुसार जी काही उद्दिष्टे आहे ती ठरवली जातात. विद्यार्थ्यांचा जो काय IQ असतो त्यानुसार त्याचे जे काय अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे ते ठरवले जातात. ठीक आहे. दुसरं आहे विषय निवड. तर विद्यार्थ्यांच्या ज्या काही गरजा आहे, जीवनाशी संबंध व समाजाच्या अपेक्षा लक्षात घेऊन विषय निवडले जातात. आता विद्यार्थ्यांच्या गरजा म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना जे त्यांची बेसिक लेवल असते, जे ज्यांचा तो मेंदू आहे तो जेवढं घेऊ शकतो तेवढ्याच विषयांची निवड त्या ठिकाणी केली जाते. आणि विषय कसे असायला हवे? जीवनाशी संबंध म्हणजे काय की को रिलेशन त्याचं असायला हवं. अशा प्रकारे जे काही विषय आहेत ते या ठिकाणी निवडलेले असतात. तिसरं आहे विषय संघटन. मग विषयांची तर्कसंगत मांडणी, सोपे ते कठीण, ज्ञात ते अज्ञात या क्रमाने म्हणजे जे काही सूत्रे आहे, प्रिन्सिपल्स नुसार ती मांडणी जी आहे ती केलेली असते. ठीक आहे. नंतर आहे चौथा पॉइंट अनुभव नियोजन. म्हणजे काय की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून क्रियाशील क्रिया आखल्या जातात. विद्यार्थ्यांना जे काही सब्जेक्ट आपण दिलेले आहेत त्यातून प्रत्यक्ष अनुभव मिळाला गेला पाहिजे. त्यातून ते डेली लाईफ मध्ये काय म्हणजे कशा प्रकारे इथे युज होतोय, ह्या सब्जेक्टचा डेली लाईफ मध्ये कुठे युज होतोय, जसं की मॅथ आहे, मग मॅथचा डेली लाईफ मध्ये काय युज होतोय, हे सगळं त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव मिळावा अशा प्रकारे नियोजन जे आहे ते केलं जातं. त्यानंतर आहे मूल्यांकन. मग अभ्यासक्रमाची जी काही प्रभाविता असते ती तपासण्यासाठी सतत मूल्यमापन केलं जातं. अभ्यासक्रम जो आहे तो फ्लेक्झिबल आहे की नाही, त्याच्यामध्ये किती प्रमाणात लवचिकता आहे, हे सगळं बघण्यासाठी कंटिन्युअस इव्होल्युशन जे आहे ते या ठिकाणी केलेलं असतं. मग याचं स्वरूप कसं असायला हवं? अनुभव आधारित. जे अनुभव आहेत त्यावर आधारित जो काय आहे करिक्युलम जे आहे ते असायला हवं. लवचिक आणि परिवर्तनशील, फ्लेक्झिबल असायला हवं आणि ट्रान्सपरंट जे आहे ते असायला हवं. बालकेंद्रित आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, चाइल्ड सेंटर. नंतर आहे समाजाशी संबंधित. ते काय असायला हवं? जे काय अभ्यासक्रम आहे तो समाजाशी संबंधित असायला हवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यातून समाजामध्ये कसं वागायचं, काय करायचं याचं त्या ठिकाणी ज्ञान आलं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे असाक्षात ज्ञानाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. IMP आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जातं की असाक्षात ज्ञान म्हणजे काय आणि त्याचे 2 प्रकार किंवा वैशिष्ट्ये विचारले जातात. तर सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहायचे आहे. असाक्षात ज्ञान म्हणजे काय? ज्याचे थेट अनुभव किंवा निरीक्षण करता येत नाही असे ज्ञान. म्हणजे काय की जे साक्षात आपल्याला भेटत नाही. जसं की आपण बोलतो बघा, बोलता बोलता की बापरे, इतकं मंदिरात जाऊन मला एवढं छान वाटलं की जसं साक्षात देवाचंच दर्शन झालं किंवा देव माझ्या समोर आला. अशा प्रकारे जसं की साक्षात ज्ञान म्हणजे काय? जे आपल्याला डायरेक्ट डोळ्यांनी दिसतं. परंतु असाक्षात म्हणजे काय की असं ज्ञान ज्याचं थेट अनुभव किंवा निरीक्षण करता येत नाही, जे आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल भावना आहे, मूल्य, विचार, प्रक्रिया ह्या आपल्याला दिसत नाही परंतु जाणवल्या जातात की यार म्हणजे काहीतरी जसं दुःखद घटना घडलेली आहे, तुम्ही रडता आहात, इमोशनल झालेले आहात, तर म्हणजे काय ते तुमच्यामध्ये काहीतरी इमोशन्स आहे, काहीतरी भावना आहे. हे आहे असाक्षात ज्ञान, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, थेट अनुभवता येत नाही, निरीक्षण करता येत नाही, परंतु काय होतं, मनाला जाणलं जातं किंवा आकलन केलं जातं. ठीक आहे. त्याची वैशिष्ट्ये काय असणार आहे? हे अप्रत्यक्ष ज्ञान आहे. बरोबर, जे डोळ्याने दिसत नाही, प्रत्यक्ष नसतं. अनुभव किंवा निरीक्षण कल्पनाशक्तीवर आधारित असते. फक्त अनुभव करून सांगायचा आहे, निरीक्षण करून सांगायचं आहे आणि कल्पनेवर आधारित आहे. की सपोज मला पंख असते तर, जसं आपल्याला निबंध असायचे बघा लहानपणी, मला पंख असते तर मी PM झालो तर, किंवा मी 1 दिवसासाठी आमदार झालो तर, असं तसं. हे काय आहे? अनुभवावर आधारित आहे आणि कल्पनावर आधारित आहे. नंतर आहे शब्दांत मांडणे कठीण असते. ह्या ज्या काही इमोशन्स आहे ह्या शब्दांत मांडता येत नाही. हे व्यक्तिगत अनुभवातून विकसित होत असतं. जे काय आपले पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्यातून हे काय होत्या विकसित होत असतं. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आतल्या चिंतनातून निर्माण होतात. म्हणजे काय की जे आपलं आतलं जे काही मन आहे, आपल्या मनापासून ह्या ज्या भावना आहेत त्या निर्माण होत असतात. ठीक आहे.
तिसरा प्रश्न आहे ज्ञानाचा अर्थ स्पष्ट करा. तर ज्ञान म्हणजे वस्तू, घटना, अनुभव आणि विचारांची खरी समज होय, हे आपल्याला ज्ञान सांगतं. याच्या व्यतिरिक्त ज्ञान म्हणजे सत्य अनुभवांची जाणीव, ज्या घटना सत्य आहेत त्यांना म्हणायचं आहे ज्ञान. याचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे साक्षात ज्ञान, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित. म्हणजे ते काय असणार आहे, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे, ज्यामध्ये आपल्याला अनुभव मिळत आहे, त्याला म्हणायचं आहे साक्षात ज्ञान. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे असाक्षात ज्ञान, जे प्रत्यक्ष अनुभव अप्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते, त्याला म्हणायचं आहे असाक्षात ज्ञान. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तो आहे अभ्यासक्रम म्हणजे काय. तर याची पहिले डेफिनेशन लिहायची आहे. अभ्यासक्रम म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत दिले जाणारे सर्व प्रकारचे जे नियोजित शैक्षणिक अनुभव असतात किंवा क्रिया आणि मूल्य असतात, त्यांचा एकत्रित जो काही कार्यक्रम केला जातो त्याला म्हणायचा आहे अभ्यासक्रम. टोटलिटी ऑफ एक्सपिरियन्स दॅट लर्नर अंडरगोज अंडर द गायडन्स ऑफ स्कूल. शाळेच्या अंडर येणारे जे काही कार्यक्रम असतील, ज्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची मूल्य असतील, त्यांचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचं आहे करिकुलम. पाचवा आहे ज्ञानाचे स्रोत कोणते. तर हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी बऱ्याच वेळेला विचारला जातो. त्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव आहे, प्रिकन्सेप्शन, दुसरा आहे स्मृती, मेमरी, अनुमान, इन्फरन्स किंवा मग तर्क ज्याला आपण म्हणू शकतो, उपमा आणि शब्द किंवा साक्ष, अशा प्रकारे ज्ञानाचे स्रोत असणार आहे. आणि कल्पना आणि तर्कशक्ती. ठीक आहे, रिझनिंग अँड इमॅजिनेशन. 6वा प्रश्न आहे अनुमात्मक ज्ञानाची 2 उदाहरणे द्यायची आहे. धूर दिसतो म्हणून आग आहे असे ठरवणे. हा ना, जसं एखाद्या ठिकाणी आपल्याला धूर दिसलाय, कुठेतरी शेकोटी वगैरे चालू असेल, त्याचा धूर जो आहे तो हवेत पसरलेला आहे, तो दिसला म्हणून आग आहे असं ठरवणं काय आहे, अनुमान लावणं, तर्क लावणं आहे ना. म्हणजे काय ती अनुमान लावलेलं आहे का, हा जर ढग काळे दिसत आहे तर उद्या पाऊस पडेल, जसं अशा प्रकारे. ठीक आहे, आकाश काळे ढगाळ झाले आहे म्हणजे पाऊस पडेल असं म्हणणं, याला म्हणायचं आहे अनुमान लावणं, तर्क लावणं. त्यानंतर 7वा प्रश्न आहे साक्षात ज्ञान म्हणजे काय. जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाने किंवा इंद्रियांच्या माध्यमातून मिळते त्याला साक्षात ज्ञान म्हणायचं आहे. उदाहरणार्थ फुलांचा रंग पाहणं, आवाज ऐकणं किंवा थंडी जाणवणं, ज्या गोष्टी आपण साक्षात अनुभवू शकतो, प्रत्यक्षात येऊ शकतात, त्याला म्हणायचं आहे साक्षात. 8वा प्रश्न आहे शिक्षणाची वैयक्तिक उद्दिष्टे कोणती. तर बुद्धी, भावना, इच्छा यांचा विकास होणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. शिक्षणाची वैयक्तिक उद्दिष्टे ज्याच्यातून विकास होऊ शकतो. दुसरं आहे चारित्र्य निर्मिती. तिसरं आहे आत्मनियंत्रण आणि आत्मसन्मान. चौथा आहे सृजनशीलता आणि विवेक बुद्धी. 5वा आहे स्वावलंबन. तर ह्या जे काही उद्दिष्ट आहे हे इम्पॉर्टंट उद्दिष्टे असणार आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे शिक्षणाची सामाजिक उद्दिष्टे कोणती. तर समाजभिमुखता विकसित करणं, सहकार्य व बंधुता निर्माण करणं, लोकशाही मूल्य जोपासणं, समाजातील समता आणि बंधुता, सामाजिक जबाबदारी विकसित करणं, हे काय असणार आहे शिक्षणाची सामाजिक उद्दिष्ट आहे. 2 मार्कला विचारलं जातं. त्यानंतर 10वा प्रश्न आहे रुसो व मारिया मॉन्टेसरी यांचे शिक्षणातील योगदान आहे. यापैकी कोणताही तुम्हाला जो काही आपले इंग्लंड असेल किंवा फॉरेनचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याविषयी विचारलं जातं, सायकोलॉजिस्ट किंवा काही इंडियाचे आहे जसं की महात्मा गांधी असेल किंवा मग टागोर असतील, है ना, यांच्याविषयी कोणतेही 1 किंवा 2 तुम्हाला शिक्षणाचं जे काही योगदान आहे विचारलं जातं, म्हणजे जातं. बरेच पैकी रुसो आणि मारिया मॉन्टेसरी जो आहे तो विचारला जातो. तर रुसो काय म्हटलेलं आहे, नेचर इज द बेस्ट टीचर. याचेही सेपरेट व्हिडिओ आपण बनवूया. जे सगळे जे काही आहे त्यांचं शिक्षणातील योगदान आपण सगळ्यांच्या याच्यावर 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन राहतो, म्हणून हेही व्हिडिओ सेपरेट आपण बनवणार आहोत. नेचर इज द बेस्ट टीचर म्हणजे काय की निसर्ग हा सगळ्यात व्यवस्थित किंवा म्हणजे आदर्श टीचर आहे प्रत्येकाचा. निसर्गाकडून जेवढ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात किंवा जेवढा आपण निसर्गाकडून शिकतो तेवढा आपल्याला कोणीच शिकवू शकत नाही. ठीक आहे. नंतर आहे बालक नैसर्गिकपणे चांगले असतात. बरोबर. नंतर आहे शिक्षण नैसर्गिक विकासाशी सुसंगत असायला हवे. जे काही नॅचरल डेव्हलपमेंट आहे त्याच्याशी एज्युकेशन आपलं रिलेशन असायला हवं. त्यानंतर आहे मारिया मॉन्टेसरी, बालक स्वतःच्या अनुभवातून शिकते. म्हणजे काय, जे स्वतःचे एक्सपिरियन्स असतात त्यातून बालक जो आहे तो शिकत असतो, असं मारिया मॉन्टेसरी यांनी म्हटलेलं आहे. फ्रीडम विथ डिसिप्लिन. ठीक आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. स्पर्शज्ञान व संवेदन क्षमता ज्या आहेत त्या वाढवण्यासाठी जे साधने विकसित केलेले असतात त्यातून जे काय आहे शिकत असतं बालक, असं यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. 11वा प्रश्न आहे जॉन डुई समस्या निराकरण पद्धती आहे जॉन डुईने मांडलेली, ती तुम्हाला सांगायची आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड यामध्ये समस्या ओळखणे, समस्या विश्लेषण करणे, कल्पना मांडणे, परीक्षण आणि प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे, अशा 5 स्टेप मध्ये त्यांनी ती जी काही समस्या निराकरण पद्धत आहे ती मांडलेली आहे. ते त्यामध्ये तुम्ही 2-2 पॉइंट प्रत्येक याचे लिहायचे आहे.
पावलो फ्रेयरीचं जे काही शिक्षण देण्याची पद्धती आहे ती विचारलेली आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 2 जण आरामशीर विचारले जातात, एक आपला इंडियन विचारला जातो आणि एक बाहेरचा जो अमेरिकन वगैरे असेल ते विचारले जातात. त्यामध्ये पावलो फ्रेयरी आहे, रवींद्रनाथ टागोर यांचीही शिक्षणाची भूमिका विचारली आहे, गिजूबाई बधेकांचे बाल शिक्षणातील जे काही योगदान आहे ते विचारलेलं आहे. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप व वैशिष्ट्य जे आहे 3 मार्क्ससाठी बऱ्याच वेळेला विचारला जातं. तर अध्ययन म्हणजे काय, तर ज्ञान, कौशल्य, वृत्ती, मूल्य आत्मसात करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं आहे अध्ययन. वैशिष्ट्य काय आहे, सक्रिय प्रक्रिया आहे, पॉझिटिव्ह प्रोसेस आहे. नंतर आहे अनुभवार्हते आहे, उद्दिष्टपूर्ण आहे, सतत चालणारी आहे, प्रेरणादायी आहे. ठीक आहे. 16वा प्रश्न आहे ज्ञान रचनावादाचे सध्याच्या शिक्षणातील महत्व काय आहे, त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजमचे जे काही एज्युकेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टन्स काय आहे ते विचारलेलं आहे. मी इथे तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते आहे, कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 पॉईंट जितक्या मार्क्सला क्वेश्चन विचारलेला आहे तेवढं तुम्हाला लिहायचं आहे. जसं की 2 मार्क्सला विचारलाय तर 4 ते 5 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग विद्यार्थ्याला स्वतःहून शिकण्याची संधी देणं, अनुभवातून ज्ञान निर्मिती करणं, शिक्षण मार्गदर्शन म्हणून कार्य करणं, सहशिक्षण किंवा समूह चर्चा असेल, प्रकल्पावर कार्यावर भर देणं, हे काय आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे. कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय, तर पूर्व अनुभव जे आहे त्याच्यातून नवीन अनुभवांना प्रेरणा देणं किंवा नवीन अनुभव तयार करणं. ठीक आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे ज्ञान रचनावादानुसार अध्ययन व अध्यापनाचे स्वरूप कसे असायला हवे, तर सगळ्यात पहिलं आहे कशाही नुसार आपलं विद्यार्थी केंद्रितच शिक्षण असतं. स्वरूप विचारलं की सगळ्यात पहिला हा पॉइंट लिहायचा की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असायला हवं. दुसरं आहे अनुभव आणि संवादाद्वारे शिकणं गरजेचं आहे. शिक्षक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी असायला हवा. वातावरण जे आहे ते ज्ञान निर्मितीवर आधारित असायला हवं. सहकार्य आणि चिंतन प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी असायला हवी. 18वा प्रश्न आहे पियाजे आणि वायगोस्की यातला साम्यभेद बऱ्याच वेळेला विचारला जातो. 4 मार्क्ससाठी IMP आहे, सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे इथे मी तुम्हाला हा जो काही वेळ आहे तिथे वाया घालवणार नाही. ठीक आहे. 19वा प्रश्न आहे ज्ञान रचनावादाची अध्ययन प्रक्रियेतील जी काही शिक्षकाची भूमिका आहे तीही या ठिकाणी 4 मार्क्सला बऱ्याच वेळेला विचारली जाते. ती ज्ञान रचनावादामध्ये शिक्षक या नात्याने तुम्ही काय करू शकतात हा प्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे. 20वा प्रश्न आहे अध्यापनाचे स्वरूप आणि सूत्रे. तर अध्यापन म्हणजे काय याची डेफिनेशन लिहायची आहे. 5 सूत्रे आहेत. ज्ञात ते अज्ञात सोपे ते कठीण, ठोस ते अमूर्त, विशिष्ट ते सामान्य, जवळचे ते दूरचे, किंवा तुम्ही नियमाकडून सूत्राकडे, अशा प्रकारे कोणतेही 5 जे आहे सूत्रे लिहायचे आहे आणि प्रत्येकामध्ये 2-2 वाक्य किंवा 2-2 सेंटेन्स तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहिलं तरीही तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. नंतरचा पुढचा प्रश्न आहे कुटुंब म्हणजे काय आणि बालकाच्या विकासातील भूमिका. 4 मार्क्ससाठी मोठ्या प्रश्नामध्ये विचारला जातो. तर कुटुंब म्हणजे रक्तसंबंध, विवाह किंवा दत्तकत्वाने बांधलेले सदस्यांचे एकत्रीकरण ज्या ठिकाणी केलं जातं त्याला म्हणायचं आहे कुटुंब. मग भावनिक सुरक्षितता देणं, भाषा, संस्कार, मूल्यांचे शिक्षण देणं, सामाजिक नियमांचे पालन करणं, व्यक्तिमत्व घडवणं, हे कशातून येतं, आपल्याला कुटुंबातून येत असतं. कुटुंब संस्थेची वैशिष्ट्ये आणि कार्य विचारलेले आहे. तेही बऱ्याच वेळेला IMP म्हणून विचारलं. कार्य काय आहे, प्रजनन करणं, पालन पोषण करणं, समाजीकरण करणं, संस्कार देणं, आर्थिक सहाय्य देणं, शिक्षण देणं, हे काय आहे, कुटुंबाचे कार्य असणार आहे. सगळ्यात प्रायमरी सोर्स असतो कुटुंब बालकाचा. ठीक आहे. 23वा प्रश्न आहे आधुनिक कुटुंब पद्धतीचा बालकाच्या शिक्षणावर परिणाम. तर काय काय आहे, बालकांच्या व्यस्त जीवनामुळे बालकावर दुर्लभ जे काही दुर्लक्ष परिणाम किंवा दुर्लक्ष होत असतं. जे काही मोबाईल वगैरे असतील किंवा जॉब्समुळे आजकाल बालकांकडे पालक दुर्लक्ष करतात. भावनिक अस्थिरता आहे, तंत्रज्ञानावर अवलंबन वाढते किंवा स्वावलंबन जे आहे तो आत्मविश्वास जो आहे तो वाढत असतो. तो तंत्रज्ञान जे आहे, जे डिजिटलायझेशन जे आता आलेलं आहे, ज्याच्यामुळे टीव्ही असेल किंवा बाकीचे जे काही सोर्स आहेत त्याच्यामुळे आपण जास्त डिपेंड राहतो, परंतु आत्मविश्वास त्यातूनच आपल्याला येतो असं त्यांनी म्हटलेलं. त्यानंतर 24वा प्रश्न आहे शिक्षण समाज विकासाचे साधन आहे, हे सिद्ध करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. तर त्याच्यामध्ये शिक्षणामुळे समाजातील अज्ञान किंवा गरिबी असेल, असमानता आहे ती कमी होते, नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते, प्रगतिशील विचारसरणी जी आहे ती सुद्धा निर्माण होत असते. शिक्षण समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे, त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे शिक्षण, ज्याच्यामुळे आपण नागरिक बनू शकतो, एक चांगला प्रकारचं आपण मूल्य आहे ते रुजवू शकतो, जर अंधश्रद्धा असतील त्या निर्मूलन करू शकतो. हे सगळे गोष्टी या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर शिक्षण प्रक्रियेमध्ये शालेय वातावरणाचे महत्व काय आहे, हाही प्रश्न 3 ते 4 मार्क्सचा विचारला जातो. तर शिक्षण प्रक्रियेमध्ये शालेय वातावरण कशा प्रकारे असायला हवं हे या ठिकाणी लिहायचं आहे.
नंतर 26वा प्रश्न आहे, शिक्षणाद्वारे वंचित घटक कसा वर आणला जाईल हे लिहायचं आहे. जे काही वंचित घटक आहे तो शिक्षणाद्वारे कसा वरती आणायचा, म्हणजे सगळ्यांना समान संधी देणं गरजेचं आहे. RT नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. आरक्षण, मोफत शिक्षण असेल किंवा काही शिष्यवृत्ती योजना असेल त्याही देणं गरजेचं आहे. स्थानिक भाषेत शिक्षण देणं गरजेचं आहे, जसं की मराठी असेल किंवा महाराष्ट्र आहे तर मराठी भाषा प्रायमरी म्हणून त्या ठिकाणी शिक्षण देणं गरजेचं आहे. समाजातील सर्व जे काही घटक आहेत त्यांना समाविष्ट करणारी जी काही धोरणे ज्या ठिकाणी ठरवले जातील तेव्हाच वंचित घटक जो आहे किंवा वंचित शिक्षणापासून दुर्लभ असलेला किंवा वंचित असलेला जो काही समाज आहे तो शिक्षणाद्वारे वरती येऊ शकतो. तर अशा प्रकारे इथे मी जवळपास 20 ते 25 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. ह्यातील कमीत कमी 5 ते 6 प्रश्न हमखास येतीलच, म्हणजे कमीत कमी तुमचे 12 ते 15 मार्क्सचं प्रिपरेशन यातून होऊन जाईल. 4 ते 5 पॉईंट प्रत्येक क्वेश्चनचे तुम्हाला लिहायचे आहे. जितक्या मार्क्सला क्वेश्चन विचारलेला आहे तेवढं मी त्या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहिलं पाहिजे. हे ऑलरेडी मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे, त्यामुळे इथेही मी तुम्हाला जास्त टाइम वाया घालवणार नाहीये. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. फॉर्मॅलिटी आहे, काही हरकत नाहीये. ठीक आहे, भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. याच्यानंतर आपण S2 जो आहे त्याच्या IMP क्वेश्चन्स विथ आन्सर आपण बघणार आहोत, म्हणजे दोन्ही इयर सोबत चालले जाईल. कोणालाही काही डाऊट राहणार नाहीये, एक्सक्यूज राहणार नाहीये. पेपर झाला की क्वेश्चन पेपर टेलिग्रामवर मला सेंड करायचे आहे पर्सनली. ठीक आहे, जेणेकरून आपण अनालिसिस करू शकतो. ठीक आहे, भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.